दिवसाची सुरुवात अशी बरोबर. जेम्स नावाचा एक तरुण हॉटेलमध्ये वेटरचं काम करीत असतो आणि त्याची परिस्थिती खूप गरिबीची असते. त्याच्यामुळे तो रात्री हे हॉटेलमध्ये वेटरचं काम करायचा आणि सकाळी तो आपलं कॉलेजला जायचा आणि आपलं शिक्षण पूर्ण करत होता. एक दिवस एक वृद्ध स्त्री त्या हॉटेलमध्ये आली. तिचे केस पूर्ण विस्कटलेले होते, तिचे कपडे फाटलेले होते आणि कसे तरी ती त्या हॉटेलमध्ये आली आणि आतमध्ये आल्यावर तिने सांगितलं की मला खूप भूक लागलेली आहे, पण माझ्याकडे पैसे नाहीत. आणि अजून ती काहीतरी पुढे बोलणार त्याच्या अगोदरच त्या इतर लोकांच्या नजरा तिच्याकडे बघण्याच्या अगदी विचित्र झाल्या होत्या आणि त्यामुळे पटकन तो मॅनेजर आला. तिचं काय ऐकून न घेता त्याने तिला हाताला धरलं आणि हॉटेलच्या बाहेर ढकलून दिलं. जेम्स जो आहे हा लांबून ते बघत होता आणि तो हॉटेलच्या मागच्या दाराने गेला. त्याने खिशामध्ये हात घातला, बघितलं की त्याला त्या रात्रीचे टिपचे थोडे पैसे मिळाले होते आणि ते सर्व त्यांनी काढून त्या वृद्ध स्त्रीच्या हातात दिले आणि तिला सांगितलं, हे घ्या आणि बाहेर कुठेतरी जाऊन खा तुम्ही आणि इथून तुम्ही जा. आणि ती वृद्ध स्त्री त्याचे आभार मानून निघून गेली. दुसऱ्या दिवशी त्या हॉटेलमध्ये एक खूप श्रीमंत अशी वृद्ध स्त्री आली. तिच्या अंगावर खूप चांगले कपडे होते, तिच्या गळ्यामध्ये सोन्याचं चेन होती आणि मॅनेजरने धावत येऊन तिचं स्वागत केलं, तिला एका चांगल्या टेबलावर बसवलं. परंतु ती त्याला म्हणाली, तुम्ही मला ओळखलं नाही. काल जी स्त्री होती, विस्कटलेले केस, गरीब आणि कपडे फाटलेले अशी होती आणि तिने तुमच्याकडे खायला मागितलं, पण तुम्ही तिला ढकलून दिलं, ती स्त्री मीच आहे. काल मी येत असताना मला चोरांनी लुटलं, माझे सर्व पैसे काढून घेतले आणि झटापटीमध्ये माझे कपडे सगळे फाटले आणि तशा अवस्थेत मी तुमच्याकडे आले, परंतु तुम्ही मला इकडून हाकलून दिलं होतं. तुम्हाला सांगते की ह्या हॉटेलची मी मालकीण आहे. आणि तो मॅनेजर तिची क्षमा मागायला लागला, परंतु तिने सांगितलं की मला तुमच्यासारख्या लोकांची गरज नाही आहे. लांब जेम्स उभा होता, त्याला तिने बोलवलं आणि सांगितलं, आजपासून ह्या हॉटेलचा मॅनेजर तू आहेस. तुझ्यासारख्या लोकांची मला आज गरज आहे आणि तुझ्यासारखे जे नम्र आणि लोकांची सेवा करणारे आहेत, अशा लोकांची आम्हाला गरज आहे. कपड्यावरून माणसाला ओळखू नका, कपड्यावरून माणसाची पारख करू नका, त्याची परीक्षा करू नका. देवाने सर्वांना समान तऱ्हेने तारण दिलेलं आहे, तुम्ही पण त्याप्रमाणे वागा. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, याकोबाचे पत्र ह्याचा 2 अध्याय 9 वचन, जेम्स चॅप्टर 2 and verse 9. परंतु जर तुम्ही तोंड पाहून वागत आहात तर पाप करिता आणि उल्लंघन करणारे असे नियमशास्त्राद्वारे दोषी ठरतात. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित.